फ्राय पॅनमध्ये 2 मोठे चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये 1 चम्मच मोहरी, त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 टेबलस्पून मी शेंगदाणे ॲड केलेले आहे. शेंगदाणे मी भाजले नव्हते, त्यामुळे तेलामध्ये सर्वात आधी मी शेंगदाणे ॲड केलेले आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फ्राय होतील. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी हिरवी मिरची. यामध्ये आपण लाल तिखटचा अजिबात वापर करणार नाही, त्यामुळे हिरवी मिरची मी जास्ती प्रमाणात घेतली आहे. तुमच्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता. तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेऊयात कांदा आणि हिरवी मिरची. यामध्ये मी थोडं कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. तेलामध्ये कोथिंबीर थोडी चिरून टाकल्याने टेस्ट खूप भारी लागतं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कांदा आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच हळद टाकलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी रवा, हा रवा मी भाजून घेतलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी भाजणार नाही. जर तुम्ही कच्चा रवा घेणार असाल तर यामध्ये तुम्हाला 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम फ्लेमला भाजून घ्यावा लागेल. त्यानंतरच आपला जो उपमा आहे तो फुलेल आणि व्यवस्थित असा टेस्टी होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ मी फक्त 1 मिनटं यामध्ये परतलेला आहे, कारण मसाले सगळे त्या रव्याला लागायला हवेत. त्यामुळे मध्यम आचेवर मी 1 मिनटं हा परतून घेतलेला आहे. वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि यामध्ये गरम पाणी ॲड करूया. आपण अर्धी वाटी रवा घेतला होता, त्यासाठी मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. जर तुम्ही जाड रवा घेत असाल तर पाण्याचं प्रमाण दुप्पट करावं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर झाकण ठेवून 2 मिनटं याला वाफ येऊ देऊया मीडियम आचेवर. तर बघा, मस्त असा आपला जो उपमा आहे तो रेडी झालेला आहे. मस्त फुललेला आहे, सुटसुटीत अगदी मस्त असा हा येल्लो उपमा किंवा पिवळा उपमा हा मोस्टली विदर्भामध्ये केला जातो. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला उपमा किंवा नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे. गरम गरम सर्व करा. त्यावर नमकीन बुंदी किंवा खारी बुंदी किंवा बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.